गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या डे टू व्लॉग. कोणता? अक्कलकोट दर्शन आणि पंढरपूर दर्शनचा. सो रात्री आम्ही पोहोचलो 3:30 वाजता आणि बारामतीला स्टे केला आणि आता आम्ही पंढरपूर जाणार आहोत. पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी आणि एका हॉटेलला आता मी जेवणासाठी थांबलो. जेवण वगैरे मस्त झालं आणि रोजची नेहमीप्रमाणे ड्युटी जी बाहेर जाऊन खाऊ घालावं लागतं आपल्याला, बाहेर फिरायला जायचं असं म्हणून आमच्या दोघांच्या बाहेर पण येऊन आम्ही त्याला डाळ खिचडी खाऊ घालतो. चला, त्याला खूप त्याचं खूप नाटक चालू झालंय सध्या. ऍक्च्युली त्याला ना असे दात येत आहेत ना, म्हणून त्याला ना इच्छा नव्हती काही खाण्याची वगैरे, पण उपाशी राहून चालणार नाही ना. काय आपल्याला तो पांडा बघायला जायचं. बघ सगळे बघतो तुला. पांडा कोको तू खात नाही असे बोलतात ते सगळे. बघ खाऊन दाखवतो. छान छान आहे ना, छान छान कर. छान तिकडं जायचं त्याला. चल जायचंय गाडीत. चल गाडीत जायचंय. चल पटकन गाडीत जायचंय. प्रिया येत नाही का? तो येत नाही. तो घे त्याला खिचून घ्यायला लावलं रे तुला. चल चाल चाल चाल. खाली नको बसू. रात्री आम्ही 3:30ला पोहोचलो, त्यामुळे 11ला उठलो आणि चेकआउट झालं. तसं मग जेवणच करून घेतलं. जेवण झालं आणि आता आम्ही निघालो पंढरपूरच्या रस्त्याने विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी. आम्ही तर फर्स्ट टाइम जातो आणि बॉब अँड कोमल पण आमच्यासोबत फर्स्ट टाइमच आहेत. सो पंढरपूरचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जाम एक्सायटेड आहेत. चला तुम्ही पण आमच्यासोबत. कसा असतो आमचा अनुभव. पोहोचलो आता पंढरपूरला आणि पहिल्यांदाच आलो आम्ही जोडीनी पंढरपूरला, ते पण कोकोला घेऊन. आम्ही आजपर्यंत बऱ्याच वेळा यायचं ठरवलं, पण कधी प्लॅन झाला नव्हता. पण अचानक पहिल्यांदा म्हणजे एवढा लॉंग टूरला आम्ही 4 व्हीलरने आलो, म्हणजे कारने आलोय ना. सो बाय कार येत होतो म्हणून म्हटलं पंढरपूरचं दर्शनही घेऊन टाकू. विठू माऊलीचं दर्शन घ्यायला लाखो भक्त येतात आपल्या महाराष्ट्रात असून आपणच जात नव्हतो, त्यामुळे म्हटलं चला दर्शन घेऊन टाकू. आज विठू माऊलींचं दर्शनाचा योग आलाय आणि आता आम्ही चाललोय मंदिरात. कोको इकडे बघ. हे बघ गंध. अरे हा कोको. टिक्का लावला ना की पाया पडायचं असतं. पाया पड. थांब 2 मिनिट. ते काय घेऊन फिरतोय? व्हाईट वाला वेगळं, ते लोगो वाला व्हाईट. अरे का इथे कुठे पण लावतोस? का पण? अरे कुठे पण लावतोस बा? भेटेल कुठे नसतात काढत. पोऱ्या काढते जाताव का कुणाला पिली नको ना, पैसे नाही आमच्याकडं. खरंच पैसे नाही बरं का माझ्याकडे. पैसे नाही लय भारी आलंय. पूर्ण हातावर चालला भावा तू. पैसे नाही बरं का माझ्याकडं. मम्मी करतोय तिकडे बघा ना. त्याने आता काढलं ना. नाही माझ्याकडे पैसे नाही. मी आधी सांगितलंय त्याला. तो उगाच मेहनत करतोय. नको काढू रे. सगळं रंग उतरतो. अरे बाबड्या, माझा हाताला आता सगळं इकडे तिकडे लागेल रे. बाळाला घ्यायचंय मला. टिका लावतो ना. दर का प्रिया. कोणी किती लोकांना टिक्का लावले? मस्त लावर पॅक. काय केलं रे देवा. त्याने विठ्ठल काढले.
बस झालं हो. अरे वा अरे वा त्याच्यामुळे सगळं बरं हो. अजून आहे का नाही, आमच्या कोकुला लाव ना तसं कपडा ना कानाला अष्टगंधक त्याला कानाला ग, कानाला कोकुच्या. छान छान ते तसं नाही काढा काय रे बिट्टू मावली याला वर करत नाही. इथेच नवीन ड्रेस घेतला दर्शनाला सगळे बोलले की त्याला तसं घेऊन जाऊ काय झालं तुझे काय करताय तू मम्मीने घेतलं काय ले कोको सगळ्यांचे टिके बघ. कोको रेडी का दर्शनाला रेडी झाला तू दर्शनाला जायचं अशा प्रकारे आमच्या कोकोला आम्ही ड्रेस घेतलाय विठ्ठलाचा आणि पूर्ण रेडी केलंय मस्त. दर्शन घेतलं. कसं करणं हात कसे जोडायचे असे. जय जय बाप्पा चला जे आम्हाला गंध टीका लावायला आलेले त्यांनी माझ्या हातावरती विठू माऊलींचं अशा प्रकारे पेंट केलं आहे त्या गंधानीच. हे श्री भगवान विष्णूंचं मंदिर आहे जे की मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या अगोदरच येतं आणि तिथे सर्वप्रथम आम्ही दर्शन घेतलं. सो दर्शन झाल्यानंतर आम्ही इथून जाऊ विठू रुक्माईच्या मंदिरामध्ये. देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर मनात एक आहे ना वेगळीच शांतता वेगळाच उत्साह वेगळाच आनंद निर्माण होतो आणि पंढरपुराच्या प्रवेशद्वारावर आल्यावरती आम्हाला असेच होतं. सो सगळे दुकानं बाजूने स्टॉल्स लागलेले आहे जिथे देवांच्या मूर्त्या बाळांच्या खेळण्या विविध प्रकारचे देवासाठी लागणारे साहित्य. जसं पुढे आलं तसं हे भव्य विठ्ठल रुक्माईचं मंदिर. पण हा आहे पश्चिम द्वार. इथे फक्त आम्ही मोबाईल ठेवला आणि याच्या बॅक साईडने आम्हाला जायचं आहे दर्शनासाठी. रेडी का मंदिर का? कोकणचा फोटोशूट चालू आहे आता. बॉबी काका फोटोशूट करतायत. असं कर कोको असं कर कमरेवर हात ठेव. धर त्याला करून दाखव ना प्रिया कमरेवर हात. त्याला काय कळणार आहे. कोको असं कर. हा असे हात ठेव. गाडी बघा चालले विठू माऊली लगेच. प्रसाद घेतलाय देवाला चढवण्यासाठी. हारलंय भारी घेतला. भारी ना. खूप छान आहे. आणि हे काय तुळशी आहे का. तुळशीचा हार. वाव छान आहे. काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोऱ्यातून वाहे माया चंद्रभागा अमृताची गोडी आज आली भंगा विठ्ठला पांडुरंगा. आम्ही आता जिथून हार घेतला ना फुलांचा ते असे बोलले की तिथे मंदिरात मोबाईल अलाउड नाही. सो लॉकरला ठेवावा लागेल अदरवाईज ते रिटर्न काढून देतात. त्याच्यामुळं मागे भांडण चालू आहे. जाऊ द्या तर इथं मोबाईल लॉकरला ठेवतोय आणि मग मंदिरात जातो आम्ही. विठ्ठला पांडुरंगा. विठ्ठला माय बाप लेकरांची सेवा केली तू आई. कस पांग फेडू कस हो तराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही.
झालं आता आमचं पूर्ण दर्शन आणि आता निघालो आहे आम्ही. संध्याकाळचे 7 वाजले. आजचा पण स्टे करायचा आहे असं बॉबी बोलत आहेत, कारण सकाळी सकाळी दर्शन घेऊ अक्कलकोटचं असं म्हणणं चालू आहे. मग आता इथून आम्ही जाऊ सोलापूर किंवा अक्कलकोट, जिथे लवकर पोहोचू तिथे स्टे करण्याचा आत्ता विचार आहे. सो दर्शन खूप छान झालं आणि आता जाताना यांची शॉपिंग आहे. हे वाला घेऊ, मोठं आहे. मी मंगळसूत्र घेतलं मस्त. हां छान आहे. एक मोठे पण घेऊ आपण त्यातले. फार सुंदर मंगळसूत्र 120 रुपयाला. आता आम्ही कोकोचे हे कपडे काढतो आणि दुसरे वेअर करतो. थोडा रिलेटेड झालाय कपड्यामध्ये, कारण हे ना थोडेसे असे सुती कपडे आहे ना, त्याला गरमी होती. नॉर्मल आहे, सॉफ्ट एकदम. पण सिल्वर आहे. सिल्वर तो आता चेंज करतो कपडे आणि माऊल. मस्त दर्शन झालं आणि खूप थकून आलो आणि आले आम्ही दूध पितोय मस्त. पितोय गरम तो कंगनी लस्सी पिली अर्धी, आता त्याला दुधाचा चमचा घालायचा. हा, तर अशा प्रकारे झालं आमचं आज पांडुरंगाचं दर्शन. आता जाऊया आम्ही अक्कलकोटच्या प्रवासाला. सो चला, टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.